अखेर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडल्याचं दिसतंय। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादरच्या वीर सावरकर मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा भवनाच्या जागेवर उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत। मुंबई महापालिकेचं हे क्रीडा भवन नादुरुस्त असल्याचं कारण देत 2 दिवसांपूर्वी बंद करण्यात आलंय। 23 जानेवारीला बाळासाहेबांची जयंती आहे आणि त्या दिवशी या संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे। बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 3 ते 4 जागांचा विचार सुरू आहे, त्यामध्ये या जागेचा समावेश असल्याचं कळतंय। बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडल्याचं चित्र दिसतं आहे। महापालिका क्रीडा भवनाच्या जागेवर हे स्मारक उभारण्याच्या हालचाली सुरू होत आहेत आणि 23 जानेवारीला म्हणजे बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, क्रीडा भवनाच्या जागेवरून एकमत आहे का? मुळात जागा ही सर्वमताने निवडण्यात आलेली आहे का? नक्कीच हेमाली, कारण बाळासाहेबांच्या निधनानंतर अक्षरशः दुसऱ्या दिवसानंतर स्मारकासाठीच्या जागेचा वाद सुरू झाला होता आणि त्यानंतर बरेच ऑप्शन्स या ठिकाणी बघण्यात आले होते। ज्या ठिकाणी रेसकोर्स आहे त्या ठिकाणची चाचपणी करण्यात आली होती। त्यानंतर महापौर बंगल्याच्या आवारामध्ये हे स्मारक व्हावं का अशी देखील चर्चा सुरू होती। परंतु जे आता जिमखाना जो आहे, मुंबई महापालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीचा जो जिमखाना आहे तो गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे, परंतु नादुरुस्त आहे। त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी त्या जिमखान्याला देखील वाद होता। त्या संदर्भातले गैरव्यवहार जो आहे तो G24 तासनं मांडला होता। त्यानंतर कमिटी जी आहे ती कमिटी बरखास्त झालेली आहे। कमिटी बरखास्त झाल्यानंतर एक 4 दिवसापूर्वीच हा जो जिमखाना आहे ते मुंबई महापालिकेने आपल्या ताब्यात घेतलेला आहे। परंतु त्यावेळी मुंबई महापौरांनी जे सांगितलं होतं की या ठिकाणी नवीन इमारत बांधली जाईल, परंतु आता असं दिसतंय की हा जो जिमखाना आहे या जिमखान्याच्या आवारामध्ये भरपूर जागा आहे आणि या ठिकाणीच बाळासाहेबांचे स्मारक होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर दुसरा ऑप्शन जो आहे तो महापौर बंगल्याला लागून जे क्लब आहे त्या क्लबचं जे लीज आहे ते लीज देखील संपत आलेलं आहे आणि ही जी क्लबची जी जागा आहे ती क्लबची जागा त्याचबरोबर महापौर बंगल्याची थोडी बहुत जागा अशी एकत्रित जागा करून हे जे बाळासाहेबांचं स्मारक आहे ते मोठ्या विस्तृत जागेत उभारण्याचा संकल्प देखील आहे। परंतु अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं शिवसेना नेत्यांकडून समजतंय। परंतु या 2 जागांवर ज्या जागा आहेत त्या जागांच्या संदर्भात विचार सध्या सुरू असल्याचं दिसून येतंय। धन्यवाद कृष्णात, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।